आपल्या आंब्याच्या बागेमध्ये माझे वर्गमित्र मेडसिंगे सर हे मिरज महाविद्यालय मिरजमध्ये बॉटनी डिपार्टमेंटचे हेड ऑफ आहेत आणि हे डॉक्टर चौगुले सर हेही मिरज महाविद्यालय मिरजमध्ये मायक्रोबायोलॉजीचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. त्यांनी आपल्या केशर आणि हापूस आंबा हे पाहण्यासाठी भेट दिली आणि बागेचं निरीक्षण केलं, पाहणी केली आणि बागेमधलं सर्व व्यवस्थापन त्यांनी समजून घेतलं. आज आमचे वर्गमित्र जवळचे डोंगरे सर यांच्या बागेला मी आज खास करून भेट दिली. त्यांची सर्व शेती पाहिली, वेगवेगळ्या प्रकारच्या बागा बघितल्या. खूप सुंदर रीतीनं त्यांनी त्या बागा फुलवलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी काळजी घेतलेली आहे. आता मी ह्या बागेतील एक हे बघितले हापूस आंबा इतकी सुंदर आणि बागेला भरपूर असा हापूस आंबा लागलेला आहे. हा आणि केशर तर उत्तमच, अतिउत्तम आहे. त्याच्यामुळे केशर आहे, जम्बो केशर आहे त्यांच्याकडं. अशी चांगली व्हरायटी त्यांच्याकडे आहे आणि खूप रीतीने मी जर बघितलं तर सगळं मल्चिंग सारखं ते त्याला हे टाकलेलं आहे, त्यामध्ये पाला टाकलेला आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने हे सगळ्या पद्धतीनं ते केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं त्याचे पाण्याचं नियोजन असेल, त्याचं खताचं नियोजन असेल, हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे की ऑर्गॅनिकमध्ये केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये जर फवारायचं असेल तर लिंबोळीपासून जे अर्क तयार केला आहे तो सुद्धा त्यांनी फवारलेला जातो त्यामध्ये, किंवा जीवामृत तयार करून जीवामृत वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या त्या आंब्याची गोडी इतर बागेपेक्षा खूप चांगली त्यांची गोडी आहे. कारण आपण जर केमिकल वापरून जर बघितलं तर केमिकलमध्ये गोडीला कमी असतो, परंतु ह्यामध्ये जे त्यांनी ऑर्गॅनिकमध्ये केलं आहे त्यामुळे त्यांची गोडी चांगली आहे आणि जे पिकवलेलं आहे नैसर्गिक पिकवलेलं आहे. त्यामध्ये कुठले केमिकल कुठलेही न वापरता हे सगळं पिकवलेलं नॅचरली पिकवलेला आंबा तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यांचं फार्म बघितलं तर अति सुंदर फार्म आहे. कुणाला जर आंबा हवा असेल तर हा आंबा आवर्जून तुम्ही खाण्यासाठी नेऊ शकता त्यामध्ये. तर मी डोंगरे सरना आणि अशी अपेक्षा त्यांच्याकडे करतो की याच्यापेक्षा चांगली सुद्धा तुम्ही आणि नवीन नवीन व्हरायटी तुम्ही करावेत आणि जनतेला खाण्यासाठी ते उपलब्ध करून द्यावे. लवकरच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केशर, हापूस, त्याचबरोबर लवकरच जपानची काही व्हरायटी आम्ही आमच्या बागेमध्ये लवकरच लावत आहोत, लागवड करत आहोत. सोनपरी असेल, दशेरा असेल, लंगडा असेल, या प्रकारच्या व्हरायटी आम्ही आणून लोकांना ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय प्रकारे आम्ही लवकरच लोकांपर्यंत पोचवू. आमच्याकडे असलेला अजून एक प्रकारची व्हरायटी ब्ल्यू मँगो म्हणूया, तेही आज आम्ही सरांना या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी देत आहोत. त्या आंब्याचं खूप असं चांगलं टेक्स्चर तुम्हाला बघायला मिळेल. कलर त्याला ब्लूइश, डार्क ब्लूइश कलरमध्ये त्याचं शेडिंग येतं त्यामध्ये. आणि टेक्स्चर बघितलं आणि टेस्ट अगदी कम्पेअर करायचं नाही, पण करण्याची वेळ येते. केशर, हापूस यापेक्षाही पुढे जाऊन ह्याची टेस्ट आहे. त्यामुळे ते आपल्याला लवकरच त्याची टेस्ट सुद्धा सांगते. एकदम उत्कृष्ट प्रकारची टेस्ट आणि खाल्ल्यानंतर तो गिळताना आपल्याला गंध म्हणूया त्याचा, तोही आपल्याला यापासून चांगल्या उत्तम प्रकारचा म्हणूया तो बघायला मिळतो. माझा सांगण्याचा उद्देश ह्याची आता सरांनी सांगितली टेस्ट आणि टेक्स्चर हे दोन शब्द आहेत. टेस्ट म्हणजे ती टेस्ट तर अफलातूनच असणार आहे आणि त्याच्यावरचं जे टेक्स्चर आहे म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर आहे त्यामध्ये, ते खूप सुंदर आहे. त्यामुळं हा आंबा सुंदर तर दिसतोच, परंतु त्या गोडीला सुद्धा अतिसुंदर तुम्हाला. माझ्या पूर्ण लाईफमध्ये मी ब्ल्यू कलरचा आंबा हा पहिल्यांदा पाहायला मिळाला, मला पहिल्यांदा पाहायला मिळाला. त्याबद्दल आणि अशी लागवड डोंगरे सरांनी केली, मला वाटते महाराष्ट्रात प्रथमच हा प्रयोग असावा. त्याबद्दल मी डोंगरे सरांचे खास शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी त्यांना अजून एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते म्हणजे सरांचं अभिनंदन करण्यासारखंच आहे. त्यांचा MSc बॉटनी स्पेशलायझेशन बॉटनी आहे, पण त्या बॉटनीचं त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या तऱ्हेनं वापर केलेला आहे आणि ते आम्हाला इथं सर्व बघायला मिळेल. सरांच्याकडे आंब्याच्या बागा आहेत, डाळिंब बागा आहेत, केळीची बाग आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बागा इथं सरांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामुळे सरांचं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू सो मच. आतापर्यंत मी जे पाहिलं होतं
ते फक्त रत्नागिरीचे आंबे एवढंच मला ऐकण्यात होतं आणि तिथलेच आंबे खाल्ले होते. आज सरांच्यामुळे, मेडिसिन सरांच्यामुळे, डोंगरे सरांना भेटण्याचा आणि तुमची बाग बघण्याचा योग आला आणि वेगवेगळे आंबे खाण्याचा वेळ आला. वेगवेगळ्या आंब्याची टेस्ट जी खाल्ली ती मला वाटतं रत्नागिरीच्या हापूस आंब्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. हे लोकांना माहीत नाही, हे लोकांना माहीत व्हावं, ह्यासाठी अवेअरनेस व्हावा, यासाठी सुद्धा मी डोंगरे सरांना आवाहन करतो की हा जर अवेअरनेस झाला तर महाराष्ट्रातला नाही, फक्त महाराष्ट्रात नाही पण महाराष्ट्र सोडून इतर स्टेटमध्ये सुद्धा हा आंबा जाईल. थँक्यू सर. आणि अजून एक मला बघायला एक माझी एक आतुरतेनं मी बघितलं तर बघायला एक गोष्ट मिळाली. मी एक मायक्रोलॉजीचा प्राध्यापक आहे. मी इथली जर जमीन बघितली, या जमिनीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या जास्त आहे. ती मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या मेंटेन करणे, एक बॉटनीचे प्राध्यापक म्हणून डोंगरे सरांनी ती मेंटेन केलेली दिसते. ही जमीन जर तुम्ही बघितला तर ती भुसभुशीत आहे. ती भुसभुशीतपणा जो जमिनीचा आहे तो फक्त मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आहे. आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो काही त्यातला जो काही अर्क आहे तो अर्क ह्या झाडामध्ये आला आणि त्या झाडामधून ह्या फळामध्ये आला आणि त्या फळाची टेस्ट आणखी वाढली. त्याबद्दल सर अजून एकदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक आणि धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.